मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांना माहितच आहे की संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत नामदेव असतील, संत एकनाथ असतील, संत तुकडोजी महाराज असतील किंवा गाडगे बाबा असतील, अनेक संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि खऱ्या अर्थाने इथल्या या मातीचा वैचारिक पाया पक्का करण्याचा काम या संत महात्म्यांनी केलं। याच वारीचा आणि एकूणच पंढरपूरच्या यात्रेचा नेमका इतिहास काय आहे आणि वारीची सुरुवात कधी झाली, ती कुणी केली, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, अशी खऱ्या अर्थानं तुकोबारायांनी या ठिकाणी आपल्याला शिकवण दिलेली आहे। आणि मग या साधू संतांच्या या मेळ्यामध्ये किंवा या मेळ्याचा इतिहास नेमका काय आहे, वारी कधी सुरू झाली, खरं तर सर्वसाधारणपणे अनेकांचं असं मत आहे की 700 ते 800 वर्षाहून अधिक काळापासून ही वारीची परंपरा सुरू आहे। परंतु 12व्या आणि 13व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते स्वाभाविक आहे की संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज यांनी खऱ्या अर्थानं या संप्रदायाचा पाया रचला असं आपल्याला म्हणता येते। आणि मग संत ज्ञानेश्वरांचे वडील सुरुवातीला खऱ्या अर्थाने वारी कधी सुरू झाली, तर अनेकांचं मत आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे वारीची सुरुवात करतात आणि ते दरवर्षी ते वारीला जायचे। आता आपल्या लक्षात येईल की काहींची मतं अशी आहेत, तर काहींचं मत असं आहे की संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी 1685 ला ह्या वारीची सुरुवात केली आणि पालखीतून संतांच्या पादुका घेऊन जाण्याचं काम त्यांनी खरं तर सुरू केलं ते 1685 ला। आता ही मतमतांतरे काही असू द्यात, परंतु 700 ते 800 वर्षापासून नव्या त्याच्यावर अधिक काळापासून ही वारीची परंपरा सुरू असल्याचं मतही अनेक जाणकारांनी व्यक्त केलेलं आहे। आणि मग या वारीमध्ये नेमकं काय असतं, तर एकच आहे की भक्तिमय वातावरण आणि आपल्या देवाच्या अर्थात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ या सर्व भक्तांना लागते, या वारकऱ्यांना लागते। केवळ ही भक्ती आहे का, तर नाही, सोबतच एक वैचारिक परंपरा घेऊन, संत साहित्याची परंपरा घेऊन ह्या दिंड्या खरं तर पंढरपूरकडे जातात आणि आपल्या विठ्ठलाचं अर्थात पांडुरंगाचं ते दर्शन घेतात। आणि मग ह्या ज्या काही दिंड्या आहेत त्या दिंड्यांचा इतिहास आपण जर पाहिला तर याच्या आधी देखील आपण दिंड्यांच्या इतिहासासंदर्भामध्ये माहिती घेतलेलीच आहे, परंतु ही जी काही ऐतिहासिक परंपरा आहे ती परंपरा आपल्याला सांगता येते। आषाढी आणि कार्तिकी एकादशीला सुरू होणारी ही यात्रा, आणि खरं तर आपण पाहतो की या दोन्ही कार्तिकी आणि आषाढी एकादशीला खरं तर वारकरी हे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात। आणि मग रस्त्यावर होणारे रिंगण असेल, घोड्यांच्या संदर्भाने होणारे रिंगण असतील किंवा टाळ मृदुंग घेऊन आणि डोक्यावर तुळस घेऊन चालणाऱ्या वारकरी महिला असतील, पुरुष असतील, खरं तर यांच्यामध्ये समतेचं आणि भक्तीचं वातावरण असतं। इथे कोणी छोटा नसतो, कोणी मोठा नसतो आणि खऱ्या अर्थानं कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा जरी असला तरी तो वारकरी असतो, त्याला फक्त माऊली म्हणून संबोधित केलं जातं। त्यामुळे इथे धर्म, जात, पंथ हे नसते आणि हे खरं तर या वारीची विशेषता आपल्याला सांगता येते। आता आपल्याला सांगता येईल की या वारीला शिस्त कोणी लावली, खरं तर या वारीला शिस्त लावली ती खऱ्या अर्थानं हैबत बाबा आरफळकर यांनी। आणि हैबत बाबा आरफळकर यांनी या वारीला शिस्त कधी लावली, तर 1820 ते 32 या काळामध्ये खरं तर या वारीचं स्वरूप बदललं आणि मग जे होणारे रिंगण असतील याला सुसंघटितपणा जो आलेला आहे याचं श्रेय मात्र हैबत बाबा आरफळकर यांना जाते, कारण त्यांनीच या वारीला 1820 ते 32 या दरम्यान खऱ्या अर्थानं एक वेगळं स्वरूप आणलं। आणि या स्वरूपामुळे आज आपण पाहतोय जी संघटित वारी आहे, ज्या दिंडी असतील किंवा ज्या पालख्या असतील त्या संघटितपणे आणि एका विशिष्ट यांनी ज्या निघालेल्या असतात, ज्या शिस्तीत निघालेल्या असतात, याचं सर्व श्रेय जे आहे ते हैबत बाबा यांना जातं, कारण त्यांनी या वारीला सुसंघटित करण्याचं आणि खऱ्या अर्थानं शिस्त लावण्याचं त्यांनी ते काम केलं। आणि मग आपण जे काही रिंगण पाहतोय, आपण ज्या पद्धतीने वारीची आजची जी काही वाटचाल आहे, ज्या पद्धतीने वारी पंढरपूरकडे जाते आणि ज्या रस्त्याने ज्या काही कलाकृती घडत असतात, ज्या रस्त्याने जे काही रिंगण घडतात, घोड्यांच्या संदर्भाने असेल किंवा इतर, आणि हे सर्व जी काही शिस्त आहे ते शिस्त लावण्याचं काम हैबत बाबा आरफळकर यांनी केलं, हे महत्वाचं या ठिकाणी सांगणं गरजेचं वाटतं। त्यानंतर ही दिंडी जी आहे
ही परंपरा आहे, ही दिंडी आहे आणि गावोगाव आता तर याचं स्वरूप इतकं वाढलं की प्रत्येक गावातून एक तरी दिंडी खरं तर पंढरपूरला निघते आणि ही परंपरा आता व्यापकपणे झालेली आपल्याला सांगता येते. 21 दिवस चालणारी ही यात्रा आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये नामाचा गजर असतो, प्रत्येकाच्या मुखामध्ये एक समतेचा गजर असतो आणि प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली म्हणून संबोधित करत असतात. म्हणजे एकूणच पाहायला गेलं तर जगाच्या पाठीवरती आपण जर पाहिलं तर वारी ही किती महत्वाची आहे आणि वारी किती समतावादी आहे हे आपल्याला सांगता येते. मध्यंतरी काय झालं, याच्यामध्ये अस्पृश्यांना परवानगी होती का नव्हती का याच्या संदर्भाने आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवणारच आहोत. परंतु आजच्या घडीला आणि एकूणच वारीचा इतिहास पाहिला तर समतेची वारी, समतेची पताका संतांनी आणि वारकऱ्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावर घेतली आणि पंढरपूरमध्ये जाऊन ज्या ठिकाणी समतेचं प्रतीक असलेला पांडुरंग त्याच्या पायावर नतमस्तक हे वारकरी झाले आणि धन्य झाले. अशी ही वारी, समतेची वारी, तिचा इतिहास आपण या व्हिडिओमधून पाहिलेला आहे. ती फक्त भक्ती आहे का तर नाही, कारण संतांचं मुळात जे काही कार्य आहे ते भक्ती मार्गाचं जरी असलं ते समतेचं कार्य आहे, त्याला एक वैचारिक परंपरा आहे. आणि तेवढंच नाही तर इथल्या रंजल्या गांजल्याला आपलंसं म्हणणारी ही परंपरा आज महाराष्ट्र जपतोय, महाराष्ट्रातला वारकरी जपतोय. ही अत्यंत कौतुकाची आणि आनंदाची बाब आहे. असा या वारीचा इतिहास या संदर्भाने आपल्याला पाहता येतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.